चला मित्रांनो, सर्वांना गुड इव्हनिंग। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं अगदी हृदयातळापासून स्वागत आहे। पहा, आतापर्यंत आपण जर पाहिलं जलसीमा, काय बोलत आहे मी, जलसीमा, आणि महत्वाची गोष्ट आहे की बाबा भूसीमा, भूसीमा यावरती काही लेक्चर्स किंवा काही गोष्टी पाहिल्या असतील तुम्ही, तर इथं मुलं फार कन्फ्यूज होतात। तर कन्फ्यूज कसे होतात, आपल्याला विचारलं जातं की भारतातील तब्बल किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलाय। उत्तर अगदी बरोबर आहे, किती पोरांनो, 9 राज्य आहेत। पण जर विचारलं तुम्हाला भारतातील किती केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे, तर आपल्याला याचं उत्तर जमत नाही। तर याचं उत्तर किती आहे मित्रांनो, आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे। किती येतं, 4 केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे। तर याच्यामध्ये दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला विचारलं जातं सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलाय, तर आपण काय म्हणतो, गुजरात नावाचं राज्य आहे। काय आहे, गुजरात नावाचं राज्य आहे। तब्बल किती, 1600 किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला। फार मुलांचं कन्फ्युज होतं, पण ऍक्च्युअली 1600 नाही येतो, तो किती आहे, 1700 किलोमीटरचा आहे। कन्फ्युजन वाढू देऊ नका। तर आपल्याला ह्याच गोष्टी येतात, याच संकल्पना आपल्याला क्लिअर करायच्या आहेत। तर आपल्याला आज पाहिजे जलसीमा आणि काय, भूसीमा। ओके, आणि याच्यामध्ये आपल्याला महत्वाची गोष्ट ही आहे की बाबा आपल्याला ट्रिकनुसार, काय बोलत आहे मी, ट्रिकनुसार आपल्याला जे भूसीमा आहे, जलसीमा आहेत, किंवा मग इतर देशांची संलग्न असलेले आपले भारतातील राज्य, किती राज्य येतं आणि ते कसे लक्षात ठेवायचे, ट्रिक वाईज हे आपण आज पाहणार आहोत। ओके, तर कन्फ्यूज व्हायचं नाही। पहा, याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे बाळांनो, की जर पाहिलं आपण याच्यामध्ये भारत, ओके, आणि भारता शेजारी असलेले इतर राष्ट्र, बरोबर आहे। तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, भारता शेजारी असलेले आपल्याला जर पाहिलं तर 7, काय बोलत आहे मी, 7, आणि इकडेही 7। आपल्याला भूसीमा ही, काय बोलत आहे मी, भूसीमा आणि जलसीमा, ओके, या दोन्ही 7 देशांशी आपल्याला संलग्न आहे, हे माहित असणं गरजेचं आहे। याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, भारताला तब्बल 7 देशांची काय लागले, भूसीमा। मग ही किती लाभलेली आहे, 15,200 किलोमीटरची आहे। किती आहे, 15,200 किलोमीटरची आहे। आणि जलसीमा जर पाहिली आपल्याला अखंड, तर किती आहे, 7,517 किलोमीटरची आहे, ओके, पूर्ण। आणि अखंड म्हटलं तर किती आहे, 6,100 किलोमीटरची लाभलेली आहे। आणि तब्बल जर पाहिलं आपण याच्यामध्ये मित्रांनो, तर महाराष्ट्रातील 9 राज्यांना काय लागलेला आहे, समुद्रकिनारा लाभलेला आहे। ओके, ही बी गोष्ट लक्षात ठेवायची। आणि याच्यात दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की बाळांनो, भारतातील जर पाहिलं आपण, तर तब्बल जवळजवळ जर पाहिलं तर 16 राज्यांच्या सीमा, मग त्या जलसीमा असतील किंवा भूसीमा असतील, किती, 16 राज्यांच्या काय सीमा इतर राष्ट्रांना, काय बोलवलं मी, इतर राष्ट्रांना, इतर तुमच्या भाषेमध्ये देशांना, काय, देशांना काय येतात, लागून आहेत, हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे। ओके, दुसरी गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये, आणि भारतातील तब्बल किती बोलत आहे मी, लक्ष द्या, भारतातील, लक्ष द्यायचं, भारतातील जर पाहिलं बाळांनो आपण, तर किती, 5 राज्यांच्या सीमा कोणत्याच देशांना किंवा कोणत्याच राष्ट्राला लागून नाहीयेत। किती राज्यांच्या सीमा, 5 राज्यांच्या सीमा लागून नाहीयेत। ओके, हे बी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे। ओके, चला पहा पुढं। मग जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर इकडे लक्ष द्या, हे आपलं असं साधारणतः, लक्ष द्या, एक मिनिट, एक मिनिट, वायर अडकलं होतं। ओके, पहा, जर आपण इथं जर पाहिलं बाळांनो, तर हे आपलं असं काय आहे, भारत आहे। ओके, भारतातील 9 राज्य येतं, त्यांना 9 राज्यांना लागेल समुद्रकिनारा आपण पाहणार आहोत। ओके, ओके, इथपर्यंत लक्षात राहू द्या। हे काय आपलं, हे काय, भारत देश आहे आपला, काय आहे बाळांनो, हा भारत देश आहे। तर भारत देशाला एकूण जर पाहिलं आपण, इथं नावाचं आहे बघा, इथं जर पाहिलं आपण तर कोणतं आहे, गुजरात नावाचं राज्य आहे। कोणतं, गुजरात नावाचं राज्य आहे, याला समुद्रकिनारा लाभलेला आहे। त्याच्यानंतर आपण इथं जर पाहिलं असं आपल्याकडे काय आहे, महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रालाही समुद्रकिनारा लाभलेला आहे, आपण ते बी पाहणार आहोत, डीप मध्ये पाहूया। त्याच्यानंतर इथं गोवा नावाचं आहे, गोव्याला बी काय लागले, समुद्रकिनारा लाभलाय। नंतर इथं असं कर्नाटक नावाचं बसलेलं आहे बघा, कर्नाटक, कर्नाटक नावाचा आहे, कर्नाटकला समुद्रकिनारा लाभलाय। आणि असं या ठिकाणी कोणतं आहे, केरळ, कोणतं आहे, केरळ, केरळलाही समुद्रकिनारा लाभलेला आहे। ओके, त्याच्यानंतर जर पाहिलं आपण इकडं पूर्व किनारपट्टीवर जर पाहिलं आपण, तर पहा इथे बघा असं बसलेलं आहे बाळांनो, इथं तमिळनाडू, कोणतं आहे, तमिळनाडू नावाचं राज्य आहे। ओके, इथे जर पाहिलं आपण असं, तर हे काय आहे, आंध्र प्रदेश, कोणते बाळांनो, आंध्र प्रदेश नावाचं राज्य आहे। ओके, त्याच्यानंतर जर पाहिलं आपण इथं हे बघा ओडिसा नावाचं, कोणतं आहे, ओडिशा नावाचं राज्य आहे। आणि ह्याच इथे जर पाहिलं तर काय, वेस्ट WB म्हणजे काय, पश्चिम बंगाल नावाचं राज्य आहे। कोणतं, पश्चिम बंगाल नावाचं राज्य आहे।
ह्या 9 राज्यांना काय आपल्याला भारतातील समुद्र किनारा लाभलेला आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, माहिती आहे. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला दुसरी गोष्ट काय पाहिजे लक्ष द्या. भारतात सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लागला आहे? गुजरात राज्याला. कोणत्या? गुजरात नावाच्या राज्याला समुद्र किनारा सगळ्यात जास्त लाभलेला आहे. तब्बल किती येतो? 1700 किलोमीटरचा आहे. किती आहे? 1700 किलोमीटरचा. 2 नंबरला जर म्हणलं आपण तर 2 नंबरला कोणत्या बाळांनो? आंध्र प्रदेश नावाचा आहे. काय आहे? आंध्र प्रदेश नावाचं राज्य आहे आंध्र प्रदेश. तर याला लागलेला आहे बघा 1011 किलोमीटरचा आहे. किती? 1011 किलोमीटरचा लागलेला आहे. आणि त्या खालोखाल जर पाहिलं आपण तर कोणतं येतं? तामिळनाडू येतं. आणि त्याच्यानंतर येतं चौथ्या क्रमांकावर येतं महाराष्ट्र नावाचं. महाराष्ट्रात तब्बल 9.58% समुद्र किनारा लाभलेला आहे भारताच्या. आणि किती येतो? 720 किलोमीटरचा आहे. किती आहे? 720 किलोमीटरचा. हे बी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके, चला आता एक एक गोष्ट पुढे बघूया. बघा आता जर पाहिलं आपण भारताला एकूण जर पाहिलं आपल्याला समुद्र किनारा किती आहे बाळांनो? सर्वात जास्त कुठे? गुजरात राज्याला आहे. आणि किती येतो? 1700 किलोमीटरचा आहे. किती आहे तो? 1700 किलोमीटरचा आहे. आपण पाहिलं होतं. ओके, नंतर सर्वात कमी कुठे आहे? गोवा राज्याला आहे. आणि गोवा राज्याला किती आहे? 113 किलोमीटरचा आहे. किती? 113 किलोमीटरचा कशाला आहे? गोवा राज्याला आहे. आपण इथं पाहिलं होतं, बरोबर आहे. पहा आपण हे पाहिलं होतं. याच्यानंतर जर पुढचं पाहायचं म्हटलं आपल्याला तर काय म्हणता येईल? महाराष्ट्राला किती आहे? 9.58 म्हणजे 720 किलोमीटरचा आहे. किती आहे? 720 किलोमीटरचा. याच्यात दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला? महाराष्ट्रात एकूण किती जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे? 7. उत्तर नाही. कोकणातील 7 जिल्हे. 7 जिल्हे लागतो का? अजिबात नाही लागत, बरोबर आहे. तर किती येतं? 6 जिल्ह्यांना लागलेला आहे. सर्वात जास्त कुठे आहे? तर सर्वात जास्त तुमचा रत्नागिरीला आहे. कुठं आहे? रत्नागिरी नावाच्या जिल्ह्याला आहे. रत्नागिरीला किती बाळांनो? 237 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. हे माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण सेकंड पाहिला सर्वात कमी कोणता आहे मग? तर सर्वात कमी आहे तुमचा ठाणे नावाचा जिल्हा. आणि ठाण्याला बघा फक्त किती? 25 किलोमीटरचा लाभलेला आहे. हे बी गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, दुसरं पहा मग याच्यामध्ये काय विचारलं जाणार आहे तुम्हाला तर बघा, लक्ष द्या. बघा याच्यामध्ये काय विचारलं जाणार? 1 नंबरला कोणतं आहे? गुजरात राज्य 1700 किलोमीटरचा. ऍक्युरेट किती आहे बाळांनो? 1700 किलोमीटर आहे. ओके, दुसरं बघा आंध्र प्रदेश आहे. किती आहे? 1011 किलोमीटर. किती आहे? 1011 किलोमीटर. आपल्याला दाखवलं तर फक्त किती? 1100 आहे का? अजिबात नाही. ओके, किती? 1011 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर पाहिलं आपण तामिळनाडू किती आहे? 907 किलोमीटर. किती आहे? 907 किलोमीटर. म्हणजे क्षेत्रफळानुसार जर पाहिलं, सॉरी याच्यानुसार समुद्र किनाऱ्यानुसार तिसऱ्या क्रमांकाचं कोणतं राज्य आहे? तामिळनाडू नावाचं राज्य आहे. ओके, त्याच्यानंतर जर पाहिलं मित्रांनो तर कोणतं आहे? महाराष्ट्र. किती? 720 किलोमीटरचा आहे. ओके, सर्वात जास्त कुठे आहे? रत्नागिरीला. सर्वात कमी कुठे आहे? ठाणे जिल्ह्याला. आपण हे पाहिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पहा केरळचं किती आहे? 560 किलोमीटरचं आहे. ओके, किती आहे? 560. त्याच्यानंतर ओडिसा नावाचा आहे 457 किलोमीटर आहे. नंतर कर्नाटक आहे 258 किलोमीटर आहे. ओके, नंतर आहे बघा वेस्ट बेंगॉल 374 किलोमीटर आहे. किती आहे? 374 किलोमीटर आहे. आणि लास्टला आहे बघा गोवा नावाचं राज्य 113 किलोमीटर. कुठं आहे? गोवा नावाचं राज्य 113 किलोमीटरचा आहे. ओके, पुढे पहा आता केंद्रशासित प्रदेश सर्वात जास्त जर म्हटलं तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला समुद्र किनारा लाभलेला आहे? तर अंदमान निकोबार. किती आहे? 1285 किलोमीटर. कोणता आहे? अंदमान निकोबार. अंदमान महत्वाची गोष्ट आहे. आणि काय? निकोबार, बरोबर. हे बेट समूहाला किती लाभला आहे? 1285 किलोमीटरचा लाभलेला आहे. आणि सर्वात कमी म्हणलं केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? लक्षद्वीप नावाचा आहे. कोणता आहे मित्रांनो? लक्षद्वीप नावाचा आहे. ओके, किती आहे मग याला? 132 किलोमीटरचा आहे. किती आहे? 132 किलोमीटरचा कोणता आहे? लक्षद्वीप नावाचा याला समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि भारताला एकूण भूसीमा आपण पाहिली होती किती आहे? 15,000. लक्ष द्यायचं किती आहे? आपण इथं पाहिलं होतं किती आहे? 15,200 किलोमीटरची काय एकूण भूसीमा लाभलेली आहे. ओके, नंतर समुद्र किनारा एकूण किती आहे? 7,517 किलोमीटर एकूण. आणि अखंड किती आहे? 6,100 किलोमीटरचा आहे. ओके, पुढे पहा मग, चला लक्ष द्या. पुढे जर पाहिलं आपण तर काय? भारत देशाला लागलेल्या देशाचे सीमा काय बोलायचं आपल्याला? भारत देशाला लागलेल्या भारत देशाच्या सीमा किंवा आपण याला सीमा म्हणू शकतो. काय? सीमा. तर पहा पुढे मग आता ट्रिक जर पाहिली आपण भारताला आपण किती पाहिले होते? 7 देशांची सीमा लागल्या. किती देशांच्या? 7 देशांच्या. तर 7 देशांची सीमा पाहिजे म्हटलं तर आपल्याला काय ट्रिक आहे? बचपन में MBA. काय आहे? बचपन में, बरोबर. काय? बचपन, लक्ष द्या. बचपन मेचा संबंध येत नाही. MBA, बरोबर. ब काय? आपल्याला देश आपण काय बोलू? देशाला लागला सीमा. ब काय म्हणता येईल मित्रांनो आपल्याला? बांगलादेश. कोणता आहे? बांगलादेश नावाचं राष्ट्र आहे. आपण ट्रिक लक्षात ठेवतो. भारताला लागलेल्या एकूण 7 देशाची सीमा आपण ट्रिक काय ठेवली लक्षात? बचपन में MBA, बरोबर आहे. त्याच्यानंतर च चं काय मित्रांनो? चीन आहे. काय आहे? चीन. प चं काय आहे? तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आपल्या शेजारचं राष्ट्र आहे. काय? पाकिस्तान आहे. काय आहे? पाकिस्तान नावाचा आहे. ओके, त्याच्यानंतर न चं काय आहे? तुम्ही म्हणता नागालँड. नागालँड तोंड हरेल. काय? न चं नेपाळ नावाचं आहे. कोणता आहे?
नेपाळ. ओके, त्याच्यानंतर म चा संबंध येत नाही. एम चा काय येतो? म्यानमार नावाचा येतो. काय येतो? म्यानमार नावाचा येतो. ओके, बी चा काय येतो? लक्ष द्यायचं, बी चा काय येतो तुम्हाला माहित असतं गरजेचं काय? भूतान. कोणता आहे? भूतान. ओके, त्याच्यानंतर ए चा काय येतो? अफगाणिस्तान. कोणता येतो? अफगाणिस्तान. ही ट्रिक लक्षात ठेवायची. बचपन में एमबीए, भारताला लागून असलेल्या 7 देशांची सीमा, बचपन में एमबीए. ओके, त्याच्यानंतर सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशाला लागलेली आहे? बांगलादेशाला. 4096 किलोमीटरची. किती मित्रांनो? 4096 किलोमीटरची आहे. सर्वात कमी अफगाणिस्तानला किती आहे? 106 किलोमीटरची. आणि महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये जर पाहिलं आपण, ती एकच केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागली. तर कोणता आहे? जम्मू काश्मीर म्हणतात, तर उत्तर चुकीचं आहे तुमचं. काय म्हणावं लागेल आपल्याला इथं? लडाख म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? लडाख या फक्त केंद्रशासित प्रदेशाला सीमा लागलेली आहे. कशाची? अफगाणिस्तानची. 106 किलोमीटरची. ओके, पुढे पहा मग. आतापर्यंत जर पाहिलं आपण, भूसीमा आणि जलसीमा या दोन्हीही देश आपल्याला भूसीमावी आणि जलसीमावी लागलेले देश किती येतात? 3 येतं. मग 3 कोणते येतात? तर लक्षात ठेवायचं, भूसीमावी हा काय म्हणालो मी? भूसीमा महत्वाची गोष्ट, आणि जलसीमा या दोन्ही सीमा लागलेले एकूण देश किती आहेत भारत शेजारी? तर 3 येतं. कोणते येतं? 3. तर पहिला कोणता आहे मग? पाकिस्तान. बरोबर. सेकंड कोणता आहे? म्यानमार. ओके, आणि थर्ड कोणता आहे? बांगलादेश. कोणता आहे? बांगला. असे 3 देश येतात. जलसीमा आपल्याला निश्चित करतात आणि काय करतात? भूसीमा. ओके, पुढे पहा मग. याच्यामध्ये जर पाहिलं आपण आणि फक्त जलच पाहिलं, फक्त जलसीमा किती येतं? 4 देश येतं. मग 4 मध्ये कोणतं येतं? फक्त जलसीमा. कोणते? फक्त जलसीमा मित्रांनो, हा ते राहिलं. जलसीमाचे कोणते येतं? मग श्रीलंका. कोणते? श्रीलंका नावाचा आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण, मालदीव नावाचा आहे. मालदीव आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण, श्रीलंका, मालदीव महत्वाची गोष्ट. त्याच्यानंतर इंडोनेशिया आणि कोणता आहे? थायलंड. इंडोनेशिया आणि महत्वाची गोष्ट आहे बघा, थायलंड. हा जवळच राष्ट्र आहे. इथं लोक फिरायला जातात. मजाच मजा असते तिथं. तुम्ही तू गेलतास का? मी गेलो नव्हतो. तुम्ही जाऊन या एकदा, बघा मजाच आहे. नंतर बघा, भारताला 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागलेली, शेजारी लागलेले देश. म्हणजे भारत शेजारी जे 16 महत्वाची गोष्ट राज्य आहेत, त्यांना इतर देशांच्या सीमा लागल्यात. आणि महत्वाची गोष्ट आहे 2 केंद्रशासित प्रदेश त्यांच्याही लागलेल्या आहेत. पहा मग याच्यामध्ये एक नंबरला आहे सिक्कीम, दुसरा आसाम 16 राज्य, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार. इथं आलं उत्तर प्रदेश. महत्वाची गोष्ट आहे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि काय? गुजरात. असे एकूण किती येतात? 16 राज्यांच्या सीमा इतर देशांना लागून आहेत. ओके, आणि 2 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागलेली आहे. आपण ते बी पुढे पाहणार आहोत. ओके, पहा मग. आता आपल्या शेजारी राष्ट्र आहे कोणतं? पाकिस्तान नावाचं. तर याची ट्रिक लक्षात ठेवणं गरजेचं नाही आपल्याला. तर याच्यात काय लक्षात ठेवायचं? भारत शेजारी कोणतं वायव्य दिशेला कोणतं राज्य आहे? पाकिस्तान नावाचं मित्रांनो. कोणतं आहे? पाकिस्तान नावाचा आहे. याची ट्रिक बनवली नाही मी, सोपं आहे म्हणून. याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर लक्ष द्या, कोणतं आहे? पंजाब नावाचं राज्य आहे. 425 किलोमीटरची सीमा लागलेली आहे. आपण पाहिला होता गदर 2 पिक्चर. नंतर आहे बघा गुजरात नावाचं 506 किलोमीटरची सीमा लागलेली आहे गुजरातची. नंतर बघा जम्मू, काश्मीर आणि काय लडाख म्हणजे 1222 किलोमीटरची सीमा लागलेली आहे. आणि याच्यामध्ये जर पाहिलं आपण 2 केंद्रशासित प्रदेश येतात. किती येतं मित्रांनो? 2. पहिला कोणता आहे? लडाख नावाचा आहे. आणि दुसरा आहे बघा जम्मू अँड काश्मीर. एकूण किती? 1222. आणि लास्टला येतं बघा राजस्थान 1100 म्हणजे 1170 किलोमीटर आहे. बरोबर आहे. आणि टोटल बघा 3323 किलोमीटर सीमा लागली. किती? 3323 किलोमीटरची काय लागलेली आहे? सीमा लागलेली आहे. हे बी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, पुढे पहा मग. बांगलादेश एकूण सीमा, बांगलादेशाला लागलेली एकूण सीमा किती आहे? 4096 किलोमीटर आपण पाहिली होती. ओके, याच्यामध्ये बांगलादेशाला किती राज्य सीमा लागलेली आहे? आपल्या 5 राज्यांची. ओके, त्याच्यानंतर पाहिलं होतं आपण बघा 14 एप्रिल 2008ला आपण बांगलादेश आणि भारताची मैत्री वाढवा म्हणून कोणती एक्सप्रेस सुरू केली होती? बंधन एक्सप्रेस किंवा त्याला मैत्री एक्सप्रेस हे म्हणू शकतो. रेल्वे गाडी सुरू केली होती. आता ही सुरूच आहे. बघा याची ट्रिक आहे बघा, बांगलादेशाला लागलेले भारतातील राज्याची ट्रिक कशी आहे? मैत्री MBA. काय आहे? लक्ष द्या, मैत्री MBA नावाची, मैत्री MBA नावाची काय याची ट्रिक आहे? मैत्री MBA. तर मैचं काय येईल मग? मिझोरम येईल. काय येईल मग? मिझोरम नावाचं येईल. ओके, मग मिझोरमला एकूण किती लागली? 3118 किलोमीटर मिझोरम आहे. त्याच्यानंतर पाहिलं आपण त्रिपुरा. त्रीचं काय येईल मग? त्रिपुरा नावाचं येईल. त्रिपुराला किती लागली बाळांनो? तर 856 किलोमीटर आहे. किती आहे? 856 किलोमीटर आहे. ओके, त्याच्यानंतर जर पाहिलं आपण एमचं काय येईल मग? मेघालय. मेघालय येईल. मेघालयला किती लागली? 443 किमी. ओके, त्याच्यानंतर येतं बीचं किती येतं मग? बंगाल 2217. बरोबर आहे. काय येतं मग? बंगाल. बंगालला लागली बघा 2217. किती आहे?
2217 किलोमीटरची लागलेली आहे. आणि महत्वाची गोष्ट आहे, आसामला किती 263. काय इथं हे म्हणजे काय, आसामला किती 263 किलोमीटरची सीमा लागलेली आहे. टोटल केलं तर 4096 किलोमीटर, 4096 किलोमीटर व्हायला पाहिजे टोटल, बरोबर आहे. 3 ओके. चला, नाही सॉरी 3000 नाही आहे, 1 मिनिट, हे 318 काय, 318, हा ते 3 आणि 2 5च होईल इथं का, इथे 318 येते. ओके सॉरी चुकून झालं होतं. नेक्स्ट पहा मग चीनला एकूण किती लाभली, 4057 किलोमीटरची. किती आहे, 4000, लक्ष द्यायचं, 4057 किलोमीटरची काय कशाला लागलेली आहे, चीन देशाला लागलेली आहे. आणि चीन सोबत महत्वाची गोष्ट आहे, 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश आपली काय करतो, सीमा निश्चित करतो. मग याच्यामध्ये पहा, याची आपण ट्रिक कशी बनवली होती, चाल चलतो लडाखच्या सिक्क्यासाठी. काय, चालतो लडाखच्या सिक्क्यासाठी आपण ही एक ट्रिक बनवली होती. काय, चालतो लडाखच्या सिक्क्यासाठी. तुम्हाला विचारलं चीन सोबत एकूण भारतात किती राज्य येतात, तर लक्षात ठेवायचं, चालतो सिक्क्यासाठी. आता चालचं काय मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, चालचं काय येणार आहे, तर चल नावाचे जे आपले केंद्रशासित आपले जे राज्य आहे त्यांची म्हणजे आखरी चल नावाचे जे म्हणजे आखरी 2 शब्द आहेत, चल, तर ते जे राज्य आहेत ते तिथे लागले आहेत. मग पहिलं कोणतं येईल, मग अरुणाचल. काय येईल मग, अरुणाचल. ओके. दुसरं कोणतं येईल मग, 1 नंबर अरुणाचल. 2 नंबरला कोणतं येईल, हिमाचल. कोणतं येईल मित्रांनो, हिमाचल. 3 नंबरला कोणतं येईल मग आपलं, उत्तरांचल. बरोबर, उत्तराखंड पण उत्तराचे आपल्या ट्रिकसाठी बनवलं. अरुणाचलची किती आहे, 1080 किलोमीटर आहे. ओके. त्याच्यानंतर हिमाचलची 345 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर उत्तराखंडची किती आहे, 463 किलोमीटर आहे. किती आहे, 63. आणि चालतोचा आपला काही संबंध नाही. लडाख पुन्हा कोणता येईल मग, लडाख. लडाखची किती मित्रांनो, सर्वात जास्त आहे, 1954 किलोमीटर. किती आहे, 1954 किलोमीटर आहे लडाख. आणि सिक्क्यासाठी म्हणजे काय, सिक्कीमची किती आहे, 220 किलोमीटर आहे. किती आहे, 220 किलोमीटर, बरोबर आहे. चीन या देशाला किती राज्य सीमा लागलेली आहे, तर 4 राज्य आणि काय केंद्रशासित प्रदेश. मग काय आपण ठेवलं होतं लक्ष, ट्रिक काय ठेवली, लक्ष काय बनवली होती, चालतो लडाखच्या शिक्क्यासाठी. काय, चालतो लडाखच्या शिक्क्यासाठी. मग पहा, चाल म्हणजे काय, अरुणाचल 1080, हिमाचल 345, उत्तरांचल 463, लडाख 1954 आणि सिक्क्यासाठी सिक्कीम म्हणजे काय, सिक्क्यासाठी म्हणजे सिक्कीम 220. ओके. नंतर पहा मग भूतान. मग भूतानला किती आहे मित्रांनो, तर भूतानला बघा जर पाहिलं आपण 713 किलोमीटर आहेत. किती येतं, 713 किलोमीटर. कशाला येतं, भूतानला आहे. किती येतं, 713. ओके. किती येतं, 713 किलोमीटर भूतानला लागली. आणि याचं एकूण राज्य आहेत बघा 4. ट्रिक बनवली होती बघा, अरुणाच्या बंगल्यात आसामचा सिक्का. काय, अरुणाच्या बंगल्यात आसामचा सिक्का आपण ट्रिक बनवली होती. अरुणाचा म्हणजे काय, अरुणाचल प्रदेश 217 किलोमीटर. बंगालच्या बांगलादेश किती, 197. आसामचा म्हणजे काय, आसाम 267. सिक्का म्हणजे काय, सिक्कीम 32 किलोमीटर, बरोबर. मग याची ट्रिक कशी आहे, भूतान या देशाला भारतातील किती राज्याची सीमा लागली, तर 4 राज्याची. ट्रिक काय बनवली आपण बघा, चाल काय, अरुणाच्या बंगल्याला आसामचा सिक्का, अरुणाच्या बंगल्याला आसामचा सिक्का. अरुणाचल म्हणजे अरुणाचल प्रदेश, बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल, आसामचा म्हणजे आसाम, सिक्का म्हणजे सिक्कीम. ओके. नंतर पहा मग म्यानमारला किती लागली, एकूण 1643, 1643 किलोमीटर्स एवढी कशाला लागलेली आहे, म्यानमार नावाच्या राष्ट्राला, म्यानमार, बरोबर आहे. ओके. म्यानमार 1853 54 आय थिंक 53-54 मध्ये भारतापासून वेगळा केला होता, ते सांगतो आपण इतिहासमध्ये. पहा मग याच्यामध्ये 4 राज्य येतं. याची ट्रिक होती बघा, नागमणी अरुण. काय, नागमणी अरुण. मग नाग म्हणजे काय, नागालँड 215, मणिपूर 398, मिझोरम 510 आणि अरुण काय, अरुणाचल प्रदेश 520 असं, बरोबर. नागमणी अरुणा. ओके. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट, भारतातील 5 राज्य आहेत, त्यांना आंतरराष्ट्रीय सीमा लागलेली नाही. मग 5 राज्य कोणते आहेत आपल्याला माहिती आहे, मधातले आपण पाहिलं होतं बघा, हे असं भारत आहे आपला. ओके. असं भारत आहे. चला, बरोबर यायलाच पाहिजे. हा, चला बोलत चला मित्रांनो.
बरोबर आहे, असा आपला भारत आहे. ओके, भारतातील 5 राज्यांना काय लाभलेला आहे, समुद्र किनारा लाभले. सॉरी, भारतातील 5 राज्य कोणत्याच देशाला त्याची सीमा निश्चित करत नाहीत. मग किती येतं, 5. मग 5 कोणते कोणते आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. तर पहा इथं आपण थोडक्यात पाहूया. इथे आहे बघा असं बसलेलं, हे काय आहे तुमचं TS म्हणजे काय, तेलंगणा राज्य. ओके, याच्या इथेच बसलेलं बघा असं, एक मिनिट हा बाळांनो. बरं हा, चला इथे काय आहे, एक मिनिट तुम्हाला पेन वेगवेगळे घेऊन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील ते. बघा इथं कोणतं आहे, तेलंगणा. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण, हे इथेच बसलेलं आहे बघा, हे आहे बघा तुमचं छत्तीसगड नावाचं राज्य. ओके, त्याच्यानंतर जर पाहिलं आपण, हे इथेच आहे बघा, हे आहे बघा तुमचं ZR म्हणजे झारखंड नावाचं राज्य. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण मित्रांनो, इथे बघा तुमचं HR म्हणजे हरियाणा नावाचं राज्य. आणि महत्वाची गोष्ट आहे बघा, जर पाहिलं आपण 4 आणि 1 राहिलं बघा, हे इथे बसलेलं असं, हे आहे बघा तुमचं MP म्हणजे काय, मध्य प्रदेश नावाचं राज्य. या 5 राज्यांनाच फक्त, इतर देशांना लागू नाहीत. बाकी सगळ्या राज्यांची सीमा इतर कोणत्यातरी जलसीमा किंवा भूसीमाशी लागलेले आहेत. तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे बाळांनो. ओके, नंतर पहा मग, जलसीमा लागलेली. आता भारताला जलसीमा किती आहे, 7517 किलोमीटर. त्याच्यानंतर जर पाहिलं, मुख्य भूमीला किती आहे, 6100. आणि महत्वाची गोष्ट, 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना सीमा लागलेली भारताची आहे. कशाची, जलसीमा मित्रांनो, काय जलसीमा आपण पाहिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पहा, महाराष्ट्रातील किती, तब्बल जर पाहिलं आपण 6 जिल्ह्यांना, किती बोलवलं मी, 6 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. याच्यामध्ये पहिला बघा रत्नागिरी 237 किलोमीटर, रायगड 122, सिंधुदुर्ग 120, मुंबई 114, पालघर 102 आणि लास्टचा आहे बघा ठाणे नावाचा आहे, ठाण्याचा आहे बघा 25 किलोमीटर. सर्वात जास्त विचारायचं कोणता आहे तुमचा, रत्नागिरी. ओके, किती आहे, 237 किलोमीटरचा. बरोबर आहे. महाराष्ट्रातील कोकणातील एकमेव जिल्हा की त्याच्यात अभयारण्य नाही, कोणता, रत्नागिरी. ओके, त्याच्यानंतर कोकणातील सर्वात मोठा जिल्हा दुसरा आहे बघा ठाणे नावाचा जिल्हा, लोकसंख्येने सर्वात जास्त जिल्हा, सर्वाधिक मोठा जिल्हा. बरोबर, एकूण समुद्रकिनारा किती फक्त 25 किलोमीटरचा लाभलेला आहे. ओके, ही झाली तुमची आंतरराष्ट्रीय जलसीमा आणि भूसीमा. ओके, थोडक्यात माहिती आपण पाहिलेली आहे. हे विवृत्त आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया.